श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मी तेजश्री माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर सर्वांनी स्वामींचं दर्शन घ्या. आज आहे अनंत चतुर्दशी, तसेच प्रदोष काळातील सत्यनारायण पूजन हे आपल्याला आजच करायचं आहे, मंगळवारी प्रदोष काळात, कारण उद्या पौर्णिमा सकाळची संपत आहे. तर या पद्धतीने प्रदोष काळात सत्यनारायण करा. यामुळे आपल्या घरात धनधान्याची कधीच कमतरता भासत नाही आणि ही अनुभवसिद्ध अशी सेवा आहे. तर आज आपण पाहणार आहोत की उद्यापासून पितृपक्ष चालू होत आहे. तर उद्या 18 सप्टेंबर महालया आरंभ होत आहे. तर ती आहे 2 ऑक्टोंबरपर्यंत 15 दिवसांचा हा पितृपंधरवडा आहे. तर पितरांची सेवा कशी करावी याबद्दल व्हिडिओ लवकरच मी घेऊन येणार आहे. पण आज आपण फक्त पाहणार आहोत की पितृपक्षात आपण पितृदोष कसा ओळखावा. म्हणजे जर तुम्हाला पितृदोष आहे आणि त्यासाठी तुम्हाला सेवा काय करायची हेही मी आजच म्हणजे तुम्हाला लवकरच व्हिडिओ घेऊन येईन. तर पितृदोष कसा ओळखावा तर त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आणि पितृदोष असेल तर त्यासाठी काय सेवा काय उपाय या 15 दिवसात तुम्हाला करता येतील, तर याबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. तर पितृदोष म्हणजे काय, तर घरात सगळं काही आहे, अगदी मुलं खूप उच्च शिक्षित आहेत तरीही त्यांना जॉब मिळत नाही, मुली वयात आलेत, दिसायला छान आहेत, शिक्षण चांगलं झालंय तरीही योग्य ठिकाणी लग्न जुळत नाही, घरात वडिलांचं मुलाशी, आईचं मुलाशी, भावाभावांचं किंवा घरातील कुणाचंच कुणाशी पटत नसेल तर तो प्रखर पितृदोष आहे. घरात सतत एखादी व्यक्ती आजारी पडत असेल, तुळस तुमच्या घरातली सतत सुकून जात असेल, म्हणजे तुम्ही लावली तरी तिला म्हणावी अशी पालवी धरत नसेल तुळस, तर तुम्हाला प्रखर पितृदोष आहे. तुमच्या घरासमोर येऊन कावळा जर दररोज ओरडत असेल तर त्या कावळ्याला दररोज 12 नंतर एक तरी घास तुम्हाला टाकायचा आहे चपातीचा. 12 नंतरच टाकायचा, कारण सकाळचा 12 वाजेपर्यंत असतो तो देवकाळ असतो, 12 नंतर असतो तो पितृकाळ असतो, आणि 6 नंतर जेव्हा आपण केंद्रात महाराजांची आरती करतो त्यानंतर कधीच कोणत्याच पक्ष्यांना खायला घालायचं नाही, कारण तो पिशाच्य काळ असतो. महाराजांची एकदा आरती झाली केंद्रातली 6ची की त्यानंतर कधीही खायला टाकायचं नाही. तर या पद्धतीने तर आज आपण पितृदोषाची लक्षणं बघणार आहोत. जर हे तुमच्यासोबत घडत असेल तर प्रखर पितृदोष आहे घराला. तसेच कर्ज, अतिशय कर्ज, म्हणजे कोणत्याही मार्गाने पैसा घरात न टिकणं, पैसा कोणत्याही मार्गाने घरातून निघून जाणं, अतिशय प्रचंड घरात कर्ज असणं, तर ही सगळी प्रखर पितृदोषाची लक्षणं आहेत. तर ही लक्षणं तुम्हाला जर असतील तर तुम्हाला सेवा काय करायची तेही मी तुम्हाला सांगेन. तर आपल्याला ही सेवा जी असते ती केंद्रातून आहे, दिंडोरी प्रणीत जो आपला मार्ग आहे स्वामी समर्थांचा. तर आपल्याला पितृपक्षात जास्तीत जास्त सर्वांना सेवा करायची आहे, कारण पितरांची सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला सद्गती मिळते, आपल्या पितरांना सद्गती मिळते आणि आपलेही प्रश्न मार्गी लागतात. पितरांचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्याला लाभतो जेव्हा आपण त्यांची सेवा करत असतो. त्यामुळे दररोज देवाच्या आधीही पितरांची सेवा आपल्या घरात झाली पाहिजे. तर पितरांच्या सेवेमध्ये मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की संक्षिप्त श्रीमद भागवत हा अतिशय असा दिव्य ग्रंथ आहे. संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं आपल्या घरात प्रत्येक एकादशीला झालं पाहिजे. आता बघा, कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष अशा 2 एकादशी पडतात, तर त्या दोन्ही एकादशीला तुम्हाला एकदा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं वाचन करायचं आहे. त्यामुळे तुमचा कितीही प्रखर पितृदोष कमी होईल, कितीही प्रखर पितृदोष असला तरी तो निवारण्याचं काम संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ करतो. आपण बघा, जन्माला येताना मनुष्य ऋण घेऊन जन्माला येतो. मग ते अगदी मनुष्य ऋण असेल, भूत ऋण असेल, पितृ ऋण असेल, ऋषी ऋण असेल किंवा अगदी देव ऋण असेल. म्हणजे काय, एखादा व्यक्ती सतत जर देवदेव करत असेल तर ती देव ऋण फेडत आहे. एखाद्या व्यक्तीला सतत बाहेरची बाधा होत असेल तर त्याला भूत ऋण असतं, किंवा सतत एखाद्याला पितृ ऋण काय म्हणायचं, तर आपण आपल्याकडून ते ऋण फेडून घेण्याचं कार्य हे आपणच केलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडून या जन्मातलं ऋण याच जन्मी फिटलं पाहिजे. पुढचा जन्मही नको आणि कुणाचं घेणं देणं नको, ऋण फेडलेच पाहिजेत. या जन्मातले ऋण याच जन्मी फेडायचे आहेत, कुणाचे उसने घ्यायचे नाहीत व आपले उसने कुणाकडे ठेवायचे नाहीत. याबद्दल अनेक अध्यायांमध्ये गुरुचरित्रामध्ये सुद्धा आहे की पिशाच्य योनीत जन्माला येऊन गेल्या जन्मीत एका ब्राह्मणाचे पैसे त्या स्त्रीने चुकवले होते, तर तो अध्यायसुद्धा आहे. म्हणजे जर आपण ऋण फेडले नाही तर त्या आत्म्याला आणि आपल्या आत्म्याला सुद्धा मुक्ती मिळत नाही. त्यामुळे ऋण फेडणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि हे ऋणमुक्तीसाठी तसेच पितृदोष निवारण्यासाठी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं आपल्या घरात वाचन झालं पाहिजे. तसेच विष्णू सहस्त्रनाम तर अतिशय प्रभावी आहे.
विष्णू सहस्त्रनामाचं दररोज तुम्ही 3 वेळा पठण केलं तर कितीही प्रखर पितृदोष असेल तर ते निवारण्याचं काम विष्णू सहस्त्रनाम करतं. म्हणजे भागवत ग्रंथ असेल, विष्णू सहस्त्रनाम असेल किंवा भगवान श्रीहरींची सेवा आहे ती पितरांना समर्पित केली जाते. त्यामुळे जास्तीत जास्त पितरांची सेवा या 15 दिवसात करा. जर तुम्हाला नोकरीमध्ये समस्या असतील, सर्व रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत, तरीही जर संतती राहत नसेल, तसेच मुलामुलींची लग्न जुळत नसतील किंवा शिक्षणात अडचणी येत आहेत, नोकरीमध्ये अडचणी येत आहेत किंवा एखाद्या ठिकाणी ॲडमिशनला जरी तुम्ही गेलात तर तिथं पटकन ॲडमिशन तुमचं होत नाही, अशा एक ना अनेक तुमच्या मार्गात तुमच्या जीवनात जर अडचणी असतील तर तो पितृदोषाची लक्षणं आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त तुम्हाला या 15 दिवसात पितरांची सेवा करायची आहे. तर आणि या सेवेसोबत आपली नित्य सेवा चुकवायची नाही. 11 माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप चुकवायचा नाही आणि स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय क्रमश चुकवायचे नाहीत. नित्यसेवा म्हणजे काय? तर आपला बघा, आपण नित्यसेवा म्हणजे एक संरक्षण कवच असतं आपलं. तुम्ही बाकीची सेवा करो अगर न करो, महाराज हे आपले गुरु आहेत आणि गुरूंची सेवा घडली पाहिजे. ही सेवा एवढी प्रभावी आहे नित्यसेवा, की तुमचे 99% प्रश्न हे नित्यसेवेतून मार्गी लागतात. तर या पद्धतीने तुम्हाला सेवा करा आणि प्रखर पितृदोष असेल तर तुम्हाला आवर्जून 15 दिवसात सेवा करायच्या आहेत. त्या सेवा संपूर्ण डिटेलमध्ये घेऊन येईन की संक्षिप्त श्रीमद भागवाचे पारायण कसं करावं, विष्णू सहस्त्रनाम पठण कसं करावं, पिंपळ सेवा कशी करावी याबद्दल किंवा अगदी सूर्याला अर्घ्य कसं द्यावं या सर्वांबद्दल मी लवकरच माहिती घेऊन येणार आहे. तर अवश्य आपले व्हिडिओ पहा. तसेच पितरांचे श्राद्ध असेल, त्यांचं जेवण घालणं असेल, या पितृपंधरवड्यात 15 दिवसात आपले पितृ पृथ्वीवर येत असतात आणि आपले कुटुंब, आपल्या कुटुंबातील लोक आपल्यासाठी किती करतात हे पाहत असतात आणि जाताना आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात. जर तुम्ही काहीच केलं नाही तर ते तुमच्यावर नाराज होऊन जातात. तर या पद्धतीने असतं. त्यामुळे 15 दिवसात श्राद्ध असेल, पिंडदान असेल किंवा भरणी वगैरे असं जे आपल्यात म्हणतात, या 15 दिवसात किंवा अगदी सर्व पितरी अमावस्येला ज्यांची ज्या दिवशी तिथी असेल तर त्या तिथीप्रमाणे त्यांचं श्राद्ध, जेवण, भरणी असे सर्व कार्यही तुम्ही 15 दिवसात पार करा, की जेणेकरून तुम्ही 365 दिवस आपल्याला जेवायला लागतं, तर आपण आपल्या पितरांना या 15 दिवसात नाही का त्यांची सेवा करू शकत? हा प्रश्न स्वतःला विचारा आणि या 15 दिवसात पितरांची सेवा करा. तसेच हिरण्यदान हे सुद्धा केलं जातं पितरांच्या श्राद्ध, म्हणजे हिरण्यदान पितरांना सद्गती मिळावी म्हणून केलं जातं. पण हिरण्यदान हे कुणी करायचं असतं की ज्यांना आई वडील नाहीत अशांनी करायचं असतं. ते अमावस्येला केलं जातं, फक्त अमावस्येला. जर तुम्हाला कुणाला करायचं असेल तर तुम्ही सर्व पितृ अमावस्येला करू शकता आणि तेही 12 नंतर, म्हणजे 12पर्यंत, 12 वाजता करायचं असतं. त्यांना ज्यांना आई वडील नाहीत त्यांनी. ब्राह्मणांना करायचं असतं तर त्याबद्दलही मी तुम्हाला सविस्तर माहिती घेऊन येईन. तर या पद्धतीने तुम्हाला प्रखर पितृदोष आहे असं वाटत असेल तर हे 15 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. आणि या 15 दिवसात, कारण वर्षात आपण बघा पितरांची नित्यसेवा करत नाही, होते आपल्याकडून सेवा, कुणाकडून होत नाही, पण हे 15 दिवस पितरांसाठी समर्पित आहेत. त्यामुळे या 15 दिवसात तुम्ही अवश्य पितरांची सेवा करा. तसेच आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की दोष आहे तो किती पिढ्यांपर्यंत लागतो किंवा आपण किती पिढ्यांपर्यंत म्हणजे सोयर असेल, सुतक असेल तर ते किती पिढ्यांपर्यंत पाळायचं असतं. तर गुरु माऊली सांगतात की आपल्याला 4 पिढ्यांपर्यंत सुतक, सोयर, विटाळ जे काही असेल तर ते 4 पिढ्यांना पाळायचं असतं. अगदी पितृदोषसुद्धा आपल्याला 4 पिढ्यांपर्यंत लागतो. म्हणजे 4 पिढ्या कुठल्या? तर एक तर आपले आजी सासरे, आपले सासरे, आपली चालू पिढी आणि आपली मुलांची पिढी, अशा या 4 पिढ्यांपर्यंत जे काही दोष असतील, चांगलं वाईट जे काही असेल ते 4 पिढ्यांना लागतं. तर आपल्याला बघा, आपल्याला जे काही चांगलं मिळालेलं आहे तर ते आपल्याला पितरांकडूनच मिळालेलं आहे. आपण आज जे आहोत किंवा आपण जे त्यांचं खात आहोत, अगदी प्रॉपर्टी असेल त्यांची वापरतो, जे काही वापरतो, तर आपलं एवढं तरी कर्तव्य आहे की आपण या 15 दिवसात त्यांच्यासाठी तरी काहीतरी केलं हवं, त्यांच्यासाठी दानधर्म करायला हवं. तेव्हा तुमचा प्रखर पितृदोष कमी होईल. आणि या सेवा सर्व आपल्या अनुभवी आहेत, त्यामुळे जरूर तुम्ही या 15 दिवसात पितरांची सेवा करा. पितरांना सद्गती मिळवण्याचं काम करा. कारण की जेव्हा बघा आपले पितृ तृप्त नसतात तेव्हा त्यांचा दोष आपल्या घराण्याला लागतो, तेव्हा आपली प्रगती कुठेतरी खुंटते, प्रगती होत नाही, मुलाबाळांचं असेल काहीही तुमचे प्रश्न मार्गी लागत नाहीत. त्यामुळे जेव्हा पितरांची सेवा करतो तेव्हा आपल्या कुळदेव आणि कुळदेवींचा सुद्धा आपल्याला अखंड आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे पितरांची सेवा ही अतिशय महत्त्वाची आहे.
मी अनेक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की नित्यसेवामध्ये पितृस्तुती तुष्टीकारक स्तोत्राचं पठण केलं पाहिजे. तर त्या सेवा ही लवकरच मी घेऊन येईल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.